नमस्कार शेतकरी बांधवांनो, माहिती सेवामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। कापूस आणि सोयाबीन अनुदानाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात 10 सप्टेंबरपासून जमा करा, अशा सूचना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केल्या आहेत। अनुदान वाटपात येणाऱ्या अडचणी तातडीने सोडवून शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी त्यांनी विशेष बैठक घेतली होती। या बैठकीत त्यांनी या सूचना केल्या। मात्र पात्र शेतकऱ्यांच्या नावाचा घोळ अजूनही कायम आहे। 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन पीक घेतलेल्या शेतकऱ्यांना सरकारने 2 हेक्टरच्या मर्यादेत हेक्टरी 5,000 रुपये अनुदान जाहीर केले होतं। त्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना 4,194 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 1,548 कोटी रुपये आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2,646 कोटी रुपये असे एकूण 4,194 कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आलं आहे। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी या बैठकीत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य वाटपात येणाऱ्या तांत्रिक अडचणी या महाआयटी व महसूल विभागाच्या साहाय्याने तात्काळ सोडवून शेतकऱ्यांना येत्या 10 सप्टेंबरपासून अर्थसहाय्य थेट खात्यात वितरित करण्याचे निर्देश दिले आहेत। तसेच कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्धा एकरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगट 1,000 रुपये तर अर्धा एकरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टरी रुपये 5,000 रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आला आहे। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी 10 सप्टेंबरपासून अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या सूचना केल्या, पण पात्र शेतकऱ्यांच्या नावाचा गोंधळ कायम आहे। ई पीक पाहणी अट कायम असल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत। 2023च्या खरीप हंगामात ई पीक पाहणी करूनही 7/12वर सोयाबीन कापूस पिकाची नोंद झाली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचे नाव अनुदान यादीत आले नाही, अशी तक्रार शेतकरी करत होते। या पार्श्वभूमीवर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी परळीतील कार्यक्रमात भाषणादरम्यान ई पीक पाहणी नोंदणीची अट रद्द करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली। त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी शेतकऱ्यांसमोर ई पीक पाहणी अट रद्द करण्याची घोषणा केली, परंतु अनुदान कार्यपद्धतीच्या शासन निर्णयात ई पीक पाहणी अट कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे। कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना अनुदान देण्यासाठी कार्यपद्धती शासनाने 30 ऑगस्ट रोजी जाहीर केली होती, पण तरीही अडचणी कायम आहेत। अनुदान वाटपात येणाऱ्या या अडचणी सोडवण्यासाठी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आढावा बैठक घेतली होती। या बैठकीला कृषी विभागाचे सचिव जयश्री बोज, कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे, कृषी संचालक विजयकुमार आवटे, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे अधिकारी आणि कृषी विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते। तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारची अचूक व विश्वसनीय माहिती बघण्यासाठी आपल्या हक्काच्या माहिती सेवा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून नवनवीन योजनांची माहिती सर्वात आधी आपणास पाहावयास मिळेल। धन्यवाद।